नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे फॉर्म जे आहेत ते फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, काही जणांचा फॉर्म अजून इन पेंडिंग टू सबमिटेड आहे, काही जणांचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे, काही जणांचा फॉर्म हा अप्रूव्ड झालेला आहे आणि काही जणांचा फॉर्म मित्रांनो डिसअप्रूव्ड झालेला आहे। बऱ्याच जणांचा फॉर्म रिजेक्टही झालेला आहे। मित्रांनो, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व नेमकं तुम्ही काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, काही जणांचा फॉर्म आता पहिल्यांदा इन पेंडिंग टू सबमिटेड असा दाखवत आहे। मित्रांनो, याचा अर्थ काय होतो तर आपण हा फॉर्म भरलेला आहे, परंतु हा फॉर्म अजून अधिकारी लोकांनी पुढे पाठवलेला नाही आहे, त्यामुळे तो इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे। मित्रांनो, हा फॉर्म जेव्हा पुढे जाईल तेव्हा तो फॉर्म रिव्ह्यूमध्ये जाईल आणि त्यानंतर तो अप्रूव्ड किंवा डिसअप्रूव्ड होणार आहे। अशा प्रकारे हा मित्रांनो इन पेंडिंग टू सबमिटेडचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। त्यानंतर काही जणांचा फॉर्म हा इन रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे। मित्रांनो, इन रिव्ह्यू याचा अर्थ असा होतो की आपला फॉर्म हा आता पुढे पाठवला गेलेला आहे आणि तो फॉर्म आता आपला लवकरच तपासला जाईल आणि त्या फॉर्मवरती निर्णय घेतला जाईल। म्हणजे तुमची जर डिटेल्स त्यामध्ये सर्व बरोबर असतील तर तो फॉर्म अप्रूव्ह होणार आहे किंवा तो फॉर्म डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट होणार आहे। इन रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला समजलं असेल आता। मित्रांनो, आता काही जणांचा फॉर्म हा असा अप्रूव्ड झालेला आहे। इथे बघा, ग्रीन कलरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड असं दिसत आहे। म्हणजे यांचा फॉर्म आता अप्रूव्ड झालेला आहे। यांना आता कोणतीही गोष्ट करायची आवश्यकता नाही। त्यांना जो हप्ता आहे तो हप्ता त्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अप्रूव्डचा तर विषय संपलेला आहे। आता मित्रांनो, काही जणांना असाही मेसेज आला आहे, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना डिसअप्रूव्ड। म्हणजे मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला एडिट करता येणार आहे। डिसअप्रूव्ड झालेला फॉर्म मित्रांनो तुम्हाला रिटर्न आलेला आहे। तुम्ही त्यामध्ये काय एरर असतील ते एरर सॉल्व्ह करून तो फॉर्म आपण परत एकदा अप्लाय करू शकतो। डिसअप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म डबल भरता येणार आहे। पॉईंट पण मित्रांनो तुम्हाला आता क्लिअर झालेला आहे। आता डिसअप्रूव्ड झाल्यानंतर काही जणांना असे रिझन्स आलेले आहेत। इथे बघा, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सर्वे रिजेक्शन रिझन। यामध्ये इथे बघा, आधार कार्डवरील नावात स्पेलिंग व अर्जाचे स्पेलिंग चुकीचे आहे। म्हणजे आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग आणि अर्जाची स्पेलिंग चुकीचे टाकल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। मित्रांनो, आता हा फॉर्म दुरुस्त करून आपण अर्जाची स्पेलिंग दुरुस्त करून तो फॉर्म डबल अप्लाय करू शकता। असंच काही जणांना अर्जदाराच्या खाते असलेल्या बँकेच्या तपशीलमध्ये मित्रांनो असं फक्त बँकेचं नाव न येता अशी संपूर्ण ABCD सारखी संपूर्ण अशी माहिती आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर बँकेचं नाव हे मराठीमध्ये टाईप केलं असेल तर असा एरर येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही मित्रांनो फॉर्म हा संपूर्ण इंग्लिशमध्येच भरायचा आहे। मराठीमध्ये फॉर्म भरू नका, रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे त्याचे पूर्ण नाव हे मराठीत टाकलं होतं, त्यामुळे यांचा फॉर्म असा फॉर्ममध्ये बँकेचं नाव असं दिसत आहे। तुम्ही तो एडिट करून फॉर्म इंग्लिशमध्ये भरू शकता। अजून एक असंच मित्रांनो दुसरं रिजेक्शन आलेलं आहे की बघा, जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही। आता यांचं जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि यांनी पतीचं कोणतं डॉक्युमेंट इथे जोडलेलं नाही, त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा डिसअप्रूव्ड झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजलेली असेल। काही जणांना मित्रांनो असा SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असाही एक एरर आलेला आहे। म्हणजे काय होतंय की आपण SMS OTP पाठवलेला आहे, परंतु काही कारणास्तव तो OTP टाकता आला नाही किंवा त्या OTPचा टायमिंग संपून गेलेला असेल, त्यामुळे हा SMS व्हेरिफिकेशन पेंडिंगला दिसलेला आहे। मित्रांनो, यामध्येही काळजी करण्याचं काही कारण नाही।
हा तुमचाही फॉर्म पुढे पाठवलेला आहे. काही जणांचा SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असूनही फॉर्म ॲप्रूव्ड झालेला आहे. त्यामुळे हा तुमचाही फॉर्म सबमिट झालेला आहे. त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. हा तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर तो ॲप्रूव्ह किंवा डिसॲप्रूव्ह केला जाणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा तुमचा जो डाऊट असेल तो डाऊट आता क्लिअर झालेला असेल अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.